आज आपण बनवूया तांदळाची खीर। 2 टेबलस्पून खसखस भाजून घेऊन ती बारीक करून घ्यायची आहे। यानंतर ड्रायफ्रुट्स तळून घ्यायचे आहेत। कढईमध्ये पांढरे होईपर्यंत तांदूळ भाजून घ्यायचे आहेत। हे तांदूळ एका बोलमध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये एक भांडं भरून पाणी घालू। त्यावर झाकण ठेवू आणि अर्धा तास भिजायला ठेवून देऊ। अर्ध्या तासानंतर भिजवलेला तांदूळ आणि 1 कप नारळाचं चव घालून हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे। त्यानंतर अर्धा लिटर दूध उकळायला ठेवले आहे। त्यामध्ये 1 टीस्पून वेलदोडा पूड आणि थोडेसे केशर घालून याला चांगली उकळी येऊ द्यायची। मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला तांदूळ आणि खोबरे यामध्ये आता घालायचे। उकळी आल्यानंतर अर्धी वाटी साखर घालायची आहे। त्याबरोबरच अर्धे ड्रायफ्रुट्सही याच्यामध्ये घालायचे आहेत। उरलेले ड्रायफ्रुट्स गार्निशिंगसाठी ठेवायचे आहेत। या उकळलेल्या दुधामध्येच थोडेसे जायफळ किसून घालायचे आणि चांगली उकळी घ्यायची। स्वादिष्ट खीर तयार झाली।